गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना, गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना। कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा, कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा। संवादातून जाणून घ्याया, जाणू संवादातून मी महाराष्ट्र घालितो साद, गाव संवाद, गाव संवाद, गाव संवाद रे गाव संवाद, गाव संवाद। नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील। मी महाराष्ट्र चॅनलच्या गाव संवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो। आपण आता आहोत अँग्लो उर्दू या शाळेच्या पटांगणात आपण आहोत। आपण पाहतोय माझ्या मागच्या बाजूला अँग्लो उर्दू शाळा दिसते। हे मतदानाचं खूप मोठं एक केंद्र आहे आणि दरवर्षी अतिशय शांततेने मतदान होत असतं। आपला गाव संवाद नावाचा जो काही कार्यक्रम सुरू होता त्या कार्यक्रमांतर्गत आपण अनेक ठिकाणी जातोय आणि जे कार्यकर्ते असतील, मतदार असतील, त्यांची आपण प्रतिक्रिया घेतोय। मग आम्हाला फोन सुरू झाले की आमच्या मोहल्ल्यात पण तुम्ही आम्हाला देखील प्रतिक्रिया द्यायच्या आहेत। आपण सगळीकडे जातो आणि सगळ्यांची आपण प्रतिक्रिया घेतोय। आपण पाहतोय की आपल्यासोबत कार्यकर्ते आणि काही मतदार आपल्यासोबत आहेत। मी सुरुवात तुमच्यापासून करेल। काय आपण सांगाल, काय प्रचाराचा मुद्दा प्रमुख आहे आपला सध्या? हे बघा साहेब, माझं नाव रामेश्वर ज्ञानेश्वर साबरे। मी फारुख शाह साहेबांबद्दल एकच सांगल, सत्तेसाठी 1760 धुळेकरांसाठी एकच कार्यसम्राट आमदार फारुख शाह डॉक्टर साहेब, बरोबर। डॉक्टर फारुख शाह साहेबांनी एकदम अत्यंत कमी टायमात धुळे शहराचा विकास केलेला आहे। ज्या हरामखोर आमदारांनी 15 वर्ष नाही केलं, साहेबांनी फक्त 3 वर्ष जात केलेलं आहे। एक विजन साहेबांकडे आहे धुळे शहराचं। धुळे शहराचे आमदार जे फारुख शाह आता होणारे आहे, त्यांनी जे बेरोजगार आहे धुळे शहरांमध्ये रोजगार 100% उपलब्ध करणार। त्यानंतर एकविरा देवीचं मंदिर, विठ्ठलाचं मंदिर, जलारामचं मंदिर, हे असं साहेबांनी सर्व धर्म समभाव व्यक्तीचं जे धुळे शहरात स्वरूप प्राप्त केले, या अशा हरामखोर आमदारांनी पहिले केलेलं नाही आहे। त्यामुळे आमचं मत 100% आमदार फारुख शाह साहेबांनी येणार राहील। आपण काय सांगाल, आपण जे का आता मतदारांसमोर जात आहे, मतदारांसमोर काय आपण विषय घेऊन जात आहे आणि काय मतदारांना सांगताय आणि मतदारांची अपेक्षा काय आहेत? आम्ही मतदार लोकांकडे जेव्हा जातो तर त्यांच्याजवळ आम्ही एकच उद्देश घेऊन जातो की धुळे शहरामध्ये जे आजपर्यंत विकास कामं झालेली, ती विकास कामं डॉक्टर फारुख शाह यांनी या 3 वर्षामध्ये मार्गी लावली आहे। आणि दुसरा एक अत्यंत जळजळीत धुळे शहराचा ज्वलंत प्रश्न की गेल्या काही 10-5 वर्षामध्ये 2008पासून धुळे शहर हे जातीय दंगलीने बदनाम झालेलं होतं। तर ह्या 5 वर्षामध्ये डॉक्टर फारुख शाह जे आमदार झाले, त्यांनी आमदार झाल्यानंतर धुळे शहरामध्ये असा एकही प्रसंग घडू दिला नाही की तिथं जातीय दंगल घडली किंवा जातीय दंगलीचं कुठल्याही प्रकारे लहान मोठं गालबोट लागलेलं आहे। त्यांनी शांतता ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि तो धुळे शहरापर्यंत मर्यादित न राहता तालुक्यामध्ये खेड्यापाड्यापर्यंत त्यांनी शांतता नांदावी यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत। आपण काय सांगाल, आपण आता निवडणुकीचे काही दिवस हातात आहेत फक्त, काय आपल्या मतदारांची अपेक्षा आहेत किंवा आपण काय कुठला मुद्दा आपण घेऊन जातात? साहेबांनी जे लोकांच्या जे मूलभूत सुविधा होत्या त्या पूर्ण गरजा त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। उदाहरणार्थ पाणी, गटार, रोड वगैरे या मूलभूत गरजावर जास्त लक्ष केंद्रित करून आणि इतर सर्व समाजाला घेऊन त्यांनी विकसित कामं केलेली आहेत। आपण काय सांगाल, काय मुद्दा आहे आपला प्रचाराचा आणि काय तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो आता यावेळेला? एकदा म्हणजे आत्ता सिटिंग आमदार फारुख शाह आहेत, काय तुम्हाला प्रतिसाद मिळतो आहे? पुढचे आमदार, सिटिंग आमदार तर आहेतच, पण पुढचे भावी आमदार जे भरपूर बोर्ड लागले होते अगोदर, ते सगळे हिंदुत्ववाद्याकडे पैसे घेऊन विकले गेलेले आहेत। आमचे आमदार जे आहेत पब्लिक बरोबर राहून तळागाळातल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना एकत्र आणि विकासाचे रोड, गटार, लाईट सगळे कामं करून कोणाच्याही सुखदुःखामध्ये केव्हाही कामं पडले आणि 18 तास ह्या 5 वर्षामध्ये 2 वर्ष तर साहेबांना काम करता नाही आलं असं म्हणता येणार नाही, केलं। ऑक्सिजन प्लॅन आणला, लोकांच्या घरं जाऊन धान्य दिलं, घरं जाऊन घरपोच पोचलं। त्यांचा एक भाऊ कली माझी म्हणून त्यांनी शहीद केला। ह्या कोरोनाच्या काळामध्ये त्यांचा भाऊ शहीद झाला पब्लिकची सेवा करत असताना। तर साहेबांनी एवढं मोठं योगदान दिलेलं आहे। तर धुळेकर जनतेला मी एवढीच विनंती करतो की ह्या नालायक लोकांच्या नांदी न लागता अनिल गोटे म्हणा, अनुप अग्रवाल म्हणा, हे फक्त बेडकं पावसाळ्यात कसे वरती येतात, असे पावसाळ्यात आलेले बेडकं आहे ते। यांनी कधीही विकास काम केलेलं नाही आणि यांनी 5 वर्ष महानगरपालिका खाऊन गेला अनुप अग्रवाल।
यांनी 5 वर्ष पूर्ण अनुप अग्रवालने खाल्ली आणि ते पैसे आता साड्यांच्या रूपाने, बक्षीस रूपाने, नगरसेवक विकत घेण्याच्या रूपाने, मतदार विकत घेण्याच्या रूपाने हा अनुप अग्रवाल काम करतोय. याला तर माझं ओपन चॅलेंज आहे, यांनी पुढचा आमदार फारुख शाह झाल्यानंतर याला दाखवाल मी काय करायचं आहे. आपण पाहतोय की अनुप अग्रवालच्या बाबतीत त्यांनी एक रोष व्यक्त केला आहे की साड्या वाटून किंवा आणखीन बाकी पैसे वाटून अशा प्रकारचं आमदारकी मिळत नाही किंवा आमदार होता येत नाही, त्यासाठी काम करावं लागतं. आपल्यासोबत इकडं या भगिनी आहेत. आपण अतिशय सक्रिय आहेत या संपूर्ण याच्यामध्ये प्रचार यंत्रणेमध्ये. आपण काय सांगाल, मतदार ज्या महिला मतदार आहेत त्यांची काय आणखीन अपेक्षा आहे फारुख शाहकडून किंवा आणखीन या राजकारण्यांकडून, काय आपण सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर दीपा नाईक, एम महिला जिल्हाध्यक्ष. महिलांकडनं ज्या मूलभूत गरजा होत्या त्या आमदार साहेबांनी पूर्ण केलेल्या आहे. उदाहरण मी त्याचं सांगू इच्छिते की रेशनचे जे धान्य मिळत नव्हतं ते फक्त डॉक्टर फारुख शाह साहेबांनीच सुरू करून दिलेलं आहे. इतर कोणत्याही लोकप्रतिनिधीने त्याकडे लक्ष दिलेलं नव्हतं. त्याच्यानंतर जे आमच्या मुस्लिम महिलांना शहरामध्ये बगीचांमध्ये जावं लागायचं आणि त्याच्यात गैरप्रकार घडत होते, ते साहेबांनी उद्दिष्ट समोर ठेवून एक आमच्या मुस्लिम एरियामध्ये एक शिरीन गार्डनचं एक सुंदर म्हणजे गार्डन निर्मिती तयार केलेली आहे आणि त्याचा आज आमच्या महिला सगळ्या उपभोग घेत आहेत. येणाऱ्या काळांमध्ये महिलांना एकच अपेक्षा आहे, म्हणजे सगळ्याच धुळेकर महिलांना, की त्यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे आणि आमदार साहेब त्याच्यासाठी 100% प्रयत्न करतील, हे मी तुम्हाला खात्री देते. सातत्याने हिंदू संघटनांकडनं एक लव्ह जिहादचा आरोप केला जातो, बरोबर? काय तथ्य या लव्ह जिहादच्या आरोपामध्ये? आपण कार्यकर्ते आहात, आपल्या अनेक ठिकाणी मेळावे होत असतात किंवा अनेक ठिकाणी चर्चा होत असतात. काय नक्की तथ्य या आरोपामध्ये की हा नुसताच आरोप केला जातो? काय आपण सांगल्या बाबतीत? हिंदुत्ववादी संघटनांना मी तर हे सांगू इच्छिते की हा आरोप बिनबुडाचा आहे. त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे मी इथे 23 वर्षापासून मुस्लिम एरियामध्ये दवाखाना चालवते, तर मला त्याच्यातलं असं कुठलाही तारतम्य दिसलं नाही, कुठल्याही वागणुकीमध्ये मला ते जाणवलं नाही. आणि दुसरी गोष्ट, माझे मुस्लिम जे बांधव आहेत ते सकाळी म्हणजे रोजगारीला जाणाऱ्यासारखे असा डबा बांधले की सकाळी निघून जातात, त्यांना त्यांच्या रोजची परिवार चालवण्याची पडलेली असते. ते लव जिहाद वगैरे, आणि आपण इतिहासामध्ये बघितलं असेल, स्मिता पाटील आणि राज बब्बरचे उदाहरणं बघितलं असेल, मग ते लव जिहाद नव्हतं का? मग ते मुद्दे त्यांनी उपस्थित केले होते का? आणि असे बरेच आमचे RSS म्हणा, BJPचे लोक आहेत की त्यांच्या घरामध्ये एक तर मुस्लिम जावई आहे, एक तर मुस्लिम सून आहे, मग त्याच्यात लव जिहाद येत नाही का? हे बघा, यांना काही करायचं नाही आहे. हे फक्त ह्या न त्या कारणाने, कधी लव जिहादच्या नादाने, कधी लव जिहाद वोटच्या नादाने. हां, मी तेच त्याकडे येणार होतो की लव जिहादचा देखील आरोप होतोय. आता नवीन एक आरोप असा आला आहे की वोट जिहाद केलं जाते मुस्लिमांकडनं, आणि प्रामुख्याने आपल्या या विभागाचं नाव घेऊन, मालेगाव मतदारसंघाचं नाव घेऊन हा आरोप केला जातोय आणि तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दुसरं असं की जमीन जिहादच्या बाबतीत पण आता सध्या बोललं जावं लागलं. काय नक्की या गोष्टी कुठून येतात आणि कशा पद्धतीने याची चर्चा होते? वोट जिहाद सगळ्यात पहिले मी सांगू इच्छिते की मागच्या लोकसभा निवडणुकांमध्ये शोभा बच्छाव ज्या उमेदवार उभा होत्या आणि BJPचे सुभाष भामरे होते, तो मुस्लिमांना मतदान नाही दिलेलं आहे ना, मग वोट जिहाद कुठून आलं? आम्ही तर हिंदूंना मतदान केलेलं आहे ना. मग याच्यामध्ये तोही आम्ही आरोपाचं खंडन करतो. दुसरं आहे जमीन जिहाद, जी वक्फ बोर्डची जमीन आहे, वडिलोपार्जित काही म्हणजे खूप वर्षांपासून यांच्याकडे ज्या जमिनी दिल्या गेलेल्या आहेत, आता त्या हस्तांतरित करण्याचा प्रयत्न BJP करत आहे. त्याच्यामुळे ह्या जमिनींचा हक्क ज्यांना दिला गेलेला पाहिजे होतो हा त्यांच्याकडे राहिला पाहिजे. आम्ही हे जमीन जिहादसुद्धा नाही मानत. या त्यांना त्यांच्या वडिलोपार्जित काही लोकांनी मस्जिदी, मदरसा आणि स्मशानांसाठी ज्या जमिनी दिल्या गेल्या होत्या त्यांचाच वापर आम्ही आमचा करतो आहे. आम्ही कुठेही अतिक्रमण करत नाही आहोत. हे मी त्यांच्याही त्या आरोपाला खंडन करते आणि त्यांना एकच मुद्दा सांगू इच्छिते की तुम्ही जे जे आरोप करतात आहेत ते सगळे बाजूला सोडून तुम्ही जो विकास करायचा होता तो कुठे आहे? आम्हाला एक ठिकाणी तर तुम्ही विकास दाखवा. माझं त्यांना एकच प्रामाणिकपणे मत आहे, ज्याच्यावर बोलायचं असेल त्याच्यावर निश्चित बोला. जिथे विरोध करायचा आहे तिथे करा, नको तिथे विरोध करून वातावरण खराब करायचा प्रयत्न करू नका. आपण प्रचार करतायत, आपण सोबत फिरतायत या सगळ्या गोष्टीमध्ये. काय आपल्याकडून लोकांची अपेक्षा आहेत किंवा काय फीडबॅक तुम्हाला मिळते? नाही, लोकांमध्ये जेव्हा आम्ही जातात आहे, लोकांमध्ये खूप उत्साह आहे की 20 तारखेला आम्ही 20 तारखेचा वेट पाहत आहे की जेव्हा 20 तारखेला आम्ही घरातून निघणार आणि जास्तीत जास्त धुळे शहराचे कर्तव्यदक्ष आमदार आणि विकास पुरुष धुळे शहराचे आमदार माननीय फारुख शाह साहेबांना पुन्हा आम्ही विधानसभा पाठवू, हे त्यांचा उत्साह आहे की आम्हाला जे शहरात आमदार साहेबांनी सामाजिक
सलोखा तयार केलेला आहे आणि हिंदू मुस्लिम एकता तयार केली याच्याने जे इंडस्ट्री आहे त्याच्यात तेही डेव्हलपमेंट होत आहे आणि सामाजिक सलोखा तयार झाल्याने लोकांमध्ये भाईचारा तयार झाल्याने नक्कीच इंडस्ट्री डेव्हलपमेंट होईल आणि शहरात म्हणजे डेव्हलपमेंट होईल. आणि आपण बघितलं असेल की आमदार साहेबांच्या ऑफिसवर आपण जाऊन आताही बघू शकतात की आमच्या आमदार साहेबांचे एकच बिद्रे की आपले जे हे जेव्हा आपण लोकांची ऑफिसामध्ये जातात तेव्हा बाहेर लिहिलं दिसतो आपल्याला की बुटे आणि चप्पल बाहेर काढा. तर आमच्याकडे असं नाही, आम्ही हे सांगता की बुटे आणि चप्पला घालून तुम्ही मध्ये जा, पण जे आपल्या मानसिकतामध्ये जे समाजात तेढ निर्माण करणारी, समाजात ऊच नीच आणि किंवा हिंदू मुस्लिम असो हे तुम्ही बाहेर काढा आणि चप्पल आणि बुटे घालून मध्ये जा, असं आमदार साहेबांचे बिद्रे आहे. आणि याच्यात ही आमदार साहेबांनी हे बिद्रेला समोर ठेवून आमदार साहेबांनी काम केलं आहे. नक्कीच धुळे शहराचे मतदानामध्ये उत्सव आहे की 20 नोव्हेंबरचे हे वाट पाहत आहे की 20 नोव्हेंबरमध्ये आम्ही भरपूर आमदार साहेबांना वोट देऊन पुन्हा विधानसभेमध्ये पाठवणार आहे. आपण पाहतो, आपण सगळ्यांशी चर्चा केली, या भगिनी यांच्याशी पण आपण चर्चा केली. त्या डॉक्टर आहेत. मुळातच लव जिहाद, जमीन जिहाद आणि वोट जिहाद याच्यावरती त्यांनी अतिशय परखड आणि अतिशय चांगलं भाष्य त्यांनी केलं आहे. मुळातच आम्ही जे काही मतदान केलं आहे ते काय आम्ही आमच्या उमेदवाराला केलं नाही. मालेगावमध्ये जे मतदान झालं त्या ज्या काही शोभा बच्चाव आहेत त्या शोभा बच्चाव हिंदू नाहीत का, अशा प्रकारचा पण त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. काय आपण सांगा, आपल्याला आणखी काय म्हणायचं आहे? मला अजून एक सांगू इच्छिते की मी जमीन जिहाद जो विषय आहे, आपल्या धुळे शहरातले माजी खासदार आणि माजी महापौर हे सुद्धा वक्फ बोर्डच्या जमिनीमध्ये काही वर्षापासून राहत आहेत. मग ती जमीन वक्फ बोर्डची आहे ना, मग तुम्हाला नसेल मान्य मग ती खाली करा. तुम्हाला हिंदू मुस्लिमबद्दल तिरस्कार आहे, मग ती जमीन का बरं तुम्ही हस्तांतरित केलेली आहे? आज वक्फ बोर्डच्या मध्ये आपण बघितलं असेल सगळ्यात जास्त आपले हिंदू बांधवांचे सगळे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत, मोठे मोठे घरं आहेत. तर मी त्यांना तेही सांगू इच्छिते की त्यांनी तुम्हाला जर वक्फ बोर्डाचे किंवा मुसलमानांचा खूपच तिरस्कार असेल तर सगळ्यात पहिले तुम्ही त्या जमिनी खाली कराव्या. वक्फ बोर्डाचं असं काय आहे का की वक्फ बोर्डाने समजा काही जुनं रेकॉर्ड काढलं आणि आता जिथं मी राहतो पत्रकार कॉलनीत आणि त्याने सांगितलं की ही जागा आमची पत्रकार कॉलनीची जी जागा आहे ती जागा ही आमची वक्फ बोर्डाची जागा आहे आणि वक्फ बोर्डाच्या जागेचे त्यांनी काही पुरावे दिल्यानंतर कलेक्टर साहेबांकडे, तर पुरावे दिल्यानंतर लगेच आम्ही तिथून पत्रकार कॉलनी खाली करायची का काय, म्हणजे कशा पद्धतीनं त्याचं काम चालतं? वक्फ बोर्डचं खरं तर 99 वर्षाचा कार्यकाळ असतो. तो 99 वर्षाच्या लीजवर ती जमीन आपण भाड्याने तत्वावर घेऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे, वक्फ बोर्डच्या ज्या ठराविक जमिनी आहेत त्या नोंदणीकृत आहेत. नोंदणीकृत असल्याकारणाने वक्फ बोर्डसुद्धा कुठल्याही जमिनीवर दावा दाखल करत नाही. ज्या त्यांच्या जमिनी आहेत, अधिकाराच्या आहेत, त्याच जमिनीवर ते दावा करतात. अशा कुठल्याही जमिनींवर ते दावा दाखल करत नाही. एक फारुख शाहवरती आरोप असा आहे की फारुख शाहने सुद्धा ती वक्फ बोर्डाची जी काही जमीन आहे तिथं फार मोठं भूखंड त्यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात ते आणि ते स्वतःच्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न करतात. या आरोपावरती आपण काय सांगाल? बिलकुल खोटा आरोप आहे तो. आज कागदपत्रांची जी पूर्तता केलेली आहे कायदेशीर ते कागदपत्र त्यांनी पण अभ्यास करावा. त्याच्यामध्ये जर त्यांना तफावत जाणवत असेल तर तसं त्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. आपण काय सांगाल, वक्फ बोर्डाच्या वतीने आपलं बोलणं चाललं आहे की फारुख शाहने वक्फ बोर्डाची जमीन जी काय आहे ती गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला आहे, अशा प्रकारचा आरोप अनिल गोटेंनी पण केला होता आणि अनुप अग्रवालने पण केला. याच्यावरती आपण काय बोलू शकतो? राजकीय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केलेला हा आरोप आहे, त्याच्यात काही तथ्य नाही. आणि तुम्ही जे म्हणालात मगाशी की बुवा या वक्फ बोर्डाच्या जागेमध्ये आम्ही पत्रकार कॉलनीत राहतो, तर तसं काही नाही. वक्फ बोर्डच्या ज्या जागा आहे त्या शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे मशिदीची जागा, मंदिराची जागा, देवस्थानची जागा, दर्ग्याची जागा याचं गॅजेट झालेलं आहे आणि शासन परिपत्रकानुसार कुठल्याही देवस्थानची जागा त्याची खरेदी विक्री होऊ शकत नाही आणि जर ती खरेदी विक्री झाली असेल तर ती रद्द करता येते, असा शासनाचा नियम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही ओट जिहाद म्हणता, तर ओट जिहाद बाबरी मशीद पतनच्या अगोदर तुमचे किती खासदार होते? तुम्ही हिंदुत्वाच्या नावावर काय केलं? तुम्ही हिंदूंना एकत्र केलं तेव्हा हिंदूंचा ओट जिहाद नव्हता का तो? मुसलमानांनी भाजपाच्या विरोधात जे सर्व सामान्यावर घालताय, लोकांना वेटेज धरताय, महागाई वाढली आहे, लोकांना तरुण पोरांना रोजगार देऊ शकत नाही, ह्या लोकांचे जे मुख्य प्रश्न आहे ते प्रश्न बाजूला करण्यासाठी त्यांनी काय केलं आहे, हिंदू मुसलमान मंदिर, मशीद, कब्रस्तान, शमशान हे विषय उरकून काढलेले. यांना जर प्रश्न तुम्ही विचाराल की बुवा रोजगार केव्हा मिळेल, महागाई केव्हा कमी होईल, 400 रुपयाचं सिलेंडर 1200 रुपयाला कसं झालं, 60 रुपयाचं पेट्रोल 100 रुपयाला कसं झालं, या प्रश्नाची उत्तरं त्यांना देता येत नाही, देता येऊ नये भविष्यामध्ये, म्हणून ते हिंदू मुसलमान करतायत.
आपण काय सांगणार की फारुख भाईंवरती असा आरोप आहे की त्यांनी वक्फ बोर्डाची जमीन आहे ती जमीन गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला आहे काय, आणि जबाबदार व्यक्तीने तो आरोप केला आहे. अनिल गोटे अभ्यास असल्याशिवाय ते बोलत नाहीत, त्यांचा पण याच प्रकारचा आरोप आहे, आणि अनुप अग्रवालचा आरोप आहे. काय आपण म्हणजे नुसती बाजू मांडण्यापेक्षा त्याच्यामध्ये काय आहे, काय सांगाल आपण? हे सगळं खोटं आहे. 70-80 वर्षापासून आमदार फारुख शाह साहेब यांच्या आईच्या नावाने ती जमीन आहे, वडिलांच्या नावाने जमीन आहे, ते तिथं राहत आहेत. 80-90 वर्षापासून राहत आहेत. अनिल गोटेला म्हणा तू जन्माला आला नाही, आणि अनुप अग्रवालला म्हणा तू पैदा बी झाला नाही म्हणा, तेव्हापासून तुम्ही राजकारणात नाही आहे, तेव्हापासून हे लोक राहत आहेत म्हणा तिथं. नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आता की आपण म्हणता की काय म्हणजे विकास काय केला आहे फारुख शाहनी, जर आपण एकेका वाक्यात आपण बोलूया. वडजय रोडचं राजकारण राजवधर कदम पांडे माजी आमदार, अनिल गोटे माजी आमदार यांनी मागचे 10-15 वर्ष मुस्लिम लोकांना चॉकलेट दाखवून वडजर रोड करून देतो केलं नाही. फक्त नारळ फोडायचे, खोबरं खायचं, निघून जायचे. इलेक्शन आलं का महिना 15 दिवस हे बेडकं बाहेर यायचे मुस्लिम एरियात मतं खाण्यासाठी, आणि नंतर पळून जायचे. नंतर यांना मुस्लिम दिसला कॅमेरातून तर आमदार नाही आहेत घरी, हे असं सांगायचे. हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. या अनिल गोटेचा बी घेतला आहे, राजवर्धनचा बी घेतला आहे. हे लोक काय करतात माहिती आहे का साहेब, कमजोऱ्या धोंडायच्या, यांच्या पायावर पाय ठेवायचा, यांना दाबून मारायचे, यांचे धंदे आहेत. हे फारुख शाहचे धंदे नाही आहेत. फारुख शाह पुढचे आमदार राहणार आणि पुढचे 30 वर्ष आमदार राहणार आहे. फारुख शाह हे पुढचे आमदार राहणार, पुढचे 30 वर्ष आमदार राहणार आहेत. काय विकास केला आहे फारुख शाहनी? हिंदू वस्तीत किती केला आणि मुस्लिम वस्तीत किती केला, काय आपण सांगू शकाल? हिंदू वस्तीमध्ये भरपूर कामं केलेली आहेत. इवन दलित लोकांचं बुद्धविहार, त्याच्यानंतर मंदिराचं 21 मंदिराचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर अजून गुरुद्वाराचं काम केलेलं आहे, विठ्ठल मंदिराचं काम केलेलं आहे. हिंदू वस्ती असं काही नाही की फक्त मुस्लिम वस्तीचं केलेलं आहे. हिंदू वस्तीमध्ये भरपूर कामं केलेली आहेत. आणि विकास जर म्हटला तर जे मूलभूत गरजा मी तुम्हाला मगाशी बोललो की मूलभूत गरजा ज्या खास मतदार याच्या असतात, त्या मूलभूत गरजा पाणी, रोड, गटार वगैरे हे महत्त्वाचे असतात. आपलेच एक उमेदवार आहेत इर्शाद भाई जागीरदार म्हणून, ते देखील उभे आहेत. 2 उमेदवार आज मुस्लिम समुदायातर्फे उभे आहेत आणि 2 उमेदवार हिंदू समुदायामध्ये उभे आहेत, आणि खरी टक्कर त्यांच्यामध्येच आहे. अशा प्रकारचं सगळं चित्र एकंदरीत निर्माण झालं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की गटार, रस्ते, लाईट, पाणी ही जी काही आहे हा काही विकास नाही आहे. हे तर आमदाराचं कामच आहे. याच्या पलीकडे फारुख शाहनी काय विकास केला तो तुम्ही दाखवा आणि त्यांना विचारा. हो, काय सांगाल आपण? त्यांचं असं म्हणणं आहे की रस्ते, गटार, पाणी आणि लाईट असं जागीरदारांचं म्हणणं आहे. ठीक आहे, त्यांचं म्हणणं असेल की रस्ते, गटार ह्या सुविधा शहराला न मिळणं आणि हे आमदाराचं काम नाही. पण मी त्यांना हे सांगू इच्छिते की पहिल्या आमदारांनी हे कामच केले नाही जनतेचे, त्याच्यामुळे आम्हाला ती पोकळी जी होती ती भरून काढावी लागलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, मोठी कामं मी तुम्हाला सांगते. तुमचे कमलाबाई शाळा ते बाफना हायस्कूलचा जो पादचारी पूल आहे, ही संकल्पना फक्त डॉक्टर फारुख शाह साहेबांची आहे. तुम्ही MIDCमध्ये जाल, MIDCमध्ये फायर स्टेशनपासून पाण्याची सुविधा हरणमाळ तलावापासून आणणं ते एक मोठं काम आहे. सर्व शासकीय जे कार्यालय आहे ते एकाच छताखाली आणणं हे सुद्धा फारुख शाह साहेबांनीच केलेलं आहे. 200 बेडचं हॉस्पिटल जुनं सिव्हिल हे सुद्धा फारुख शाह साहेबांच्या प्रयत्नाने सुरू झालेलं आहे. RTO ऑफिस आहे, तुमचं राज्य उत्पादन शुल्क याचं ऑफिस आहे. हे सगळे जे कामं, मोठे कामं, मला वाटतं हे बघत नाही आहे का, हे बघून वेळ पांघरून झोपतायत, मला हे कळत नाही आहे. आणि इर्शाद जागीरदारला मी एक सांगू इच्छिते की इर्शाद जागीरदारचा कुठलाही एक बाप नाही आहे. पहिले हा तुमचा अजितदादा होते, त्याच्यानंतर आता फडणवीस साहेब झालेले आहेत, आणि पुढे भविष्यात माहिती नाही आणखीन कोण राहणार. आता अबू आझमी आहेत सध्याचे, अबू आझमीसुद्धा त्यांच्या मांडीत जाऊन बसलेले आहेत ते इर्शाद जागीरदार. मी त्यांना इच्छिते की तुम्ही पुण्याचे आहात, तुम्ही ते शहर सांभाळा. आमचं शहर सांभाळण्यासाठी डॉक्टर फारुख शाह साहेब एकमेव उमेदवार आहे आणि ते सक्षम आहेत. इर्शाद जागीरदार जे प्रामुख्याने शिक्षणावरती प्रश्न उपस्थित करतात की मी अतिशय सुशिक्षित उमेदवार आहे आणि मी बाहेरून हार्वर्ड सिटीमधून मी शिकून आलो आहे. तर आपण काय सांगाल? मी विदेशातून शिकून आलो आहे, मला जास्त प्रश्न माहिती आहे आणि त्या विषयाचा माझा अभ्यास आहे, अशा प्रकारे त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे मला मुस्लिम मतदार मलाच निवडून येतील, कुठल्याही परिस्थितीमध्ये फारुख शाह यावेळेला निवडून येणार नाहीत. काय सांगाल आपण? तर त्याबाबत जास्त बोलायला नको, पण एक महत्त्वाचं तुम्हाला मी सांगतो की ज्यांच्या मांडीवर हे जाऊन बसले होते अजितदादा, आणि अजितदादा ज्यांच्या मांडीवर जाऊन बसले होते भाजपा, आणि त्या भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे किती शिकलेले आहे आणि त्यांची डिग्री कुठल्या विद्यापीठाची आहे आणि ती खरी आहे का खोटी आहे, पहिले त्यांनी त्याचं प्रूफ द्यावा आम्हाला, त्याच्यानंतर त्यांनी शिक्षणावर बोलावं.
काय आपण सांगाल शिक्षणावरती ज्यावेळेला प्रश्न येतो त्यावेळेला इर्षा जागीरदारांचं असं म्हणणं आहे किंवा आणखी बाकी उमेदवारांचं की अशा प्रकारे आम्ही लोकांसमोर सामोरं जातो आहे आणि मुस्लिम समाज जो आहे तो जास्तीत जास्त इर्षाद भाईंनाच पसंत करतो आहे आणि यावेळेला मी या मतदारसंघामध्ये काहीतरी बदल घडवेल असं त्यांचं म्हणणं आहे. इर्षाद जागीरदारला मी सांगू इच्छितो त्यांनी जरा त्याच्या इज्जतीत राहावं. त्याने मुस्लिम मतांचं विभाजन करण्यासाठी हा भाजपने पाठवलेला पिट्टू आहे. हा भाजपने पैसा पुरवतो याला. अनुप अग्रवाल याला पैसा पुरवतोय. देवेंद्र फडणवीस पैसा पुरवतोय. फारुख शाह 3750 मतांनी निवडून आलाय ना, याचे मतं तू तेवढे खा यासाठी पाठवलेला हा कुत्रा आहे. हे असं छापा बरं का तुम्ही. असंच असं दाखवणार आम्ही असं दाखवणार आम्ही कट करणार नाही काही नाही. मुळात आपल्या विकासाच्या बाबतीत आता आपली चर्चा ही पण चालली की विकासाच्या बाबतीत चर्चा चालली की फारुख शाहनी काय विकास केला किंवा मग हे काम त्यांचं असतं का आमदारांचं असतं का. धुळ्यामध्ये 70-75 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून एकही हिंदू आमदाराने विद्युत वाहिनी दिली का आजपर्यंत. जे मुस्लिम आमदारांनी दिली. कोरोना काळामध्ये अंत्यविधीसाठी आणि त्यांना अग्निडाग देण्यासाठी लाकडं नव्हती. इतकी वाईट परिस्थिती होती. गॅस सिलेंडर नव्हता. गॅस सिलेंडरचा पुरवठा आमदार फारुख शाहनी सिव्हिलमध्ये केला आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर केला की मी तुम्हाला सांगू शकत नाही. त्याची जी टेस्ट होती ती धुळ्यामध्ये त्यांनी आणून दिली. ती 4 जिल्ह्यामध्ये नव्हती. VDRL टेस्ट. तर जर मी म्हणतो ना की आमदारांनी याच्या अगोदर आजपर्यंत 2 वाहिन्या दिल्या 3.5 करोड रुपयाच्या. तर मी एक म्हणतो 70-75 वर्षाचा बॅकलॉग जो होता मूलभूत गरजांचा तो आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी भरून काढला आहे. आणि आता रोजगारसाठी आणि शांतता कशी नांदल आणि धुळे शहर कसं प्रगतीशील, धुळ्याचा कसा विकास होईल त्याबाबत पुढच्या रणनीतीमध्ये तर ठरवतील, त्या पद्धतीने काम करतील. आपण धुळे शहरामध्ये ज्यावेळेला वावरतो त्यावेळेला मुस्लिम मोहल्ला असेल किंवा मुस्लिम एरिया असेल, ज्यावेळेला दंगलीचा विषय येतो त्यावेळेला प्रत्येकाला वाईट वाटतो. प्रत्येकाची मान शर्मेने खाली जाते की आमच्या शहरामध्ये दंगल घडली हे आम्हाला बाहेरून ज्यावेळेला सांगितलं जातं त्यावेळेला आम्ही कुठेतरी मान खाली घालतो. आम्ही त्याच्यावरती उत्तर देऊ शकत नाही. माझं असं म्हणणं आहे की मुस्लिम आणि हिंदू हे जे काही वस्त्या आहेत अतिशय लागून वस्त्या आहेत. तर दंगलीच्या काळानंतर अनेक हिंदू जे आहेत ते हिंदू घरं सोडून चालले गेले तर परत तिकडं परतले नाहीत. काय आपण सांगाल या बाबतीमध्ये किंवा त्यांना तुम्ही आपण काय आवाहन करणार तुम्ही काय आपण सांगाल. ही चुकीची माहिती आहे. नुसतेच हिंदू बांधव तिथून गेलेले नाहीत तर मुस्लिम बांधवांनी सुद्धा आपले घरं जे आहेत ते आपल्या मुस्लिम वस्तीमध्ये देण्यास प्राधान्य दिलं. का तर त्यावेळेला जे ठराविक टोळकं येतात आणि ते कुठलाही जातपात धर्मीय नसतात. ते फक्त त्यांचा उद्देश एकच असतो की कुठल्याही घराचं मोडतोड करावी, नुकसान करावी. हे बुरटेचे चोर असतात हेच हे कामं करतात. धर्माचे लोक करत नाही. मी 23 वर्षापासून तुम्हाला याच्याही पहिले सांगितलं मी मुस्लिम एरियात काम केलं. मी 2008 आणि 2000 दंगलीतसुद्धा मी माझे दवाखाने चालवले. माझ्या केसाला आजही धक्का नाही आणि माझ्या हिंदू बांधवांपेक्षा मला माझा सगळ्यात जास्त विश्वास माझ्या मुस्लिम बांधवांवर आहे. नाही असं का असं होतं. आता आपण पत्रकार कोण आपण चंपाबागेत लहानाचं मोठं झालो आहे. आजही तिथे मुस्लिमांची घरं आहेत पण तिथून कोणालाही असं वाटलं नाही की चला आपण हा एरिया सोडून चाललं जाऊ आपण. असं कुठलंही काही मुस्लिमाला वाटलं नाही. पण मग ज्यावेळेला हिंदू घरं सोडून जातात त्यावेळेला असं काही मतपरिवर्तन करण्याचं असं काही ठरतं का की यार तुम्ही जावं मत ह्या असे आम्ही तुमच्या संरक्षणासाठी आहोत. अनेकदा असं झालं आपण दंगलीचे काही किस्से ऐकले आहेत की अनेक मुस्लिमांनी हिंदूंच्या केसाला धक्का लागू दिला नाही त्यावेळेला. तुम्हाला आठवत असेल आणि अनेक हिंदूंनी देखील मुस्लिम जे त्यांचं रक्षण केलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जे तुमच्याकडे काय उदाहरण काय आपण सांगाल. असं बघा सर्वात महत्त्वाचं आहे ना की जो लोकांनी स्थलांतर केलं ना त्या आपल्या इब्रतीसाठी आपल्या आई बहिणांच्या इब्रतीसाठी आणि आपल्या प्रॉपर्टीचं रक्षण व्हावं यासाठी. आणि ते फक्त एका समाजाने केलं नाही. जुने धुळे एक ज्वलंत उदाहरण आहे. जुन्या धुळ्यामध्ये 70% 80% मुसलमान होते. आज जुने धुळे खाली होऊन गेले. कोणाला दोष देणार आपण जुन्या धुळ्याबाबत. तर गुंडांना जात नसते, दंगली करणाऱ्या जात नसते. मुस्लिम समाजामध्ये जसे गुंड आहेत ते जाती दंगलीसाठी अग्रेसर राहतात तसं हिंदू समाजामध्ये आपण त्यांना पाठीशी घातलं नाही आणि भविष्यात आपण त्यांना पाठीशी घालणार नाही. काय आपण सांगाल काय बोलणार आपण. हे बघा कोरोना काळामध्ये आता तुम्ही हिंदू मुस्लिमचा विषय घेतला. कोरोना काळामध्ये बघितलं गेलं का हिंदू धर्माचा आहे, हा मुस्लिम धर्माचा, हा ख्रिश्चन धर्माचा आहे. बरोबर की नाही. आणि आमची जी लढाई आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. बरोबर. येणाऱ्या काळामध्ये 20 तारखेला मतदार धुळे शहराचे मतदार विरोधकांना चोप दिल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे धुळे चोप म्हणजे मतदानातून ना. हां मतदानातून चोख उत्तर देतील. बरोबर. 23 तारखेला एकच निकाल लागेल. पतंग उडाली
बरोबर. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे धुळेकरांचा जो महानगरपालिकेचा घरपट्टीचा विषय होता तो एकही आमदाराने हरामखोराने घरपट्टी माफ केली नाही. आमदार साहेबांनी 24 तास 365 दिवस जाऊन मंत्रालयामध्ये जाऊन सर आमदार साहेबांनी घरपट्टीचा विषय क्लोज केला. हे आता हरामखोर झोपले का आमदार 10 वर्ष सत्तेत राहिले यांनी आजपर्यंत घरपट्टी नाही, एकत्र विजन नाही, काही कामं नाही, काही नाही. आता म्हणता आम्ही निवडून फक्त जातीय तेढ निर्माण करण्याचा यांनी उपस्थित केलेला मुद्दा आहे. त्याला आम्ही चोख उत्तर देणार 20 तारखेच्या माध्यमातून. माझं असं म्हणणं आहे आपण चर्चा करतो या निवडणुकीची चर्चा थोडा पिछे हो जाओ आपण या निवडणुकीची आपण चर्चा करतो सगळी. या चर्चेतून अनेक मुद्दे बाहेर आले की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे दंगली करणारे लोक असतात, जे दंगली करणारे गुंड असतात, मग हिंदू असू दे किंवा मुसलमान असू दे, त्यांना कुठल्याही प्रकारचा धर्म नसतो, कुठल्याही प्रकारची जात नसते आणि केवळ आपला फायदा व्हावा यासाठी ते या सगळ्या गोष्टी घडून आणतात. अशा प्रकारची एक प्रतिक्रिया आपल्याला मिळाली आहे. आपण मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? मी धुळेकर जनतेला एकच सांगू इच्छिते, जातीवाद न करता फक्त विकासाला प्राधान्य द्यावं. शहरामध्ये आपण तसं बघितलं तर धुळे शहर बाकी शहरांपेक्षा खूप अविकसित आहे. इथे कुठलाही विकास झालेला नाही आहे आणि जो व्यक्ती विकास करण्यासाठी जमिनी लेव्हलला उतरलेला आहे, जमिनी लेव्हलवर राहून काम करत आहे, अशा माणसाला आपण प्राधान्य द्यावं. मी धुळेकर जनतेवासियांना हात जोडून एक विनवणी करू इच्छिते की याही निवडणुकांमध्ये त्यांनी कुठलाही जातीवाद किंवा पक्षपातपणा न करता योग्य त्या माणसाला निवडणूक करून आणावी आणि जास्तीत जास्त विकास कामाला प्राधान्य द्यावं आणि जो विकास पुरुष आहे त्याला सगळ्यात पहिले महत्त्व द्यावं आणि निवडणूक आपली ही निवडणूकची लढाई आहे ती लढावी. विकास पुरुषाकडे बघून, विकास पुरुषाला महत्त्व देऊन त्याने काय कामं केली आहेत या सगळ्या गोष्टी बघून या निवडणुकीला मतदारांनी देखील सामोरं जावं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू मुस्लिम अशा प्रकारची तेढ नाही आहे. जे कोणी तेढ घडतात त्या लोकांपासून आपण लांब राहिलं पाहिजे आणि लांब राहिलो तरच हे शहर शांत आणि अबाधित राहील. या शहरामध्ये शांतता जी आहे ती शांतता टिकून राहील. अशा प्रकारच्या एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया आपण बघितल्या आणि मी देखील आवाहन करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण हे शहर कसं शांत राहील अशा प्रकारचा विचार करावा मतदारांनी आणि त्यांना जो काही निर्णय घ्यायचा असेल तो अगदी योग्य निर्णय घ्यावा. पुन्हा आपण नवीन आपण एरियात जाणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल आणि गाव संवाद. गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना, गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना. कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा, कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा. संवादातून जाणून घ्याया, जाणू संवादातून मी महाराष्ट्र घालितो साद. गाव संवाद, गाव संवाद, गाव संवाद रे गाव संवाद, गाव संवाद.